नमस्कार, मी प्रदीप घाडगे. आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कर्जमाफी या कर्जमाफीच्या मार्फत आपल्याला आता एक केवायसी प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि ही केवायसी प्रक्रियामध्ये आता यामध्ये बऱ्याच काही समस्या आपल्याला आढळत आहेत. यामध्ये केवायसीची वेबसाईट आता जास्त लोडिंगवर चालली आहे आणि बरेच काही शेतकरी आता कर्जमाफीपासून वंचित आहेत. मग यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, याबाबत आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्या ज्या यूट्यूबच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण या व्हिडिओत पूर्ण माहिती जाणून घेऊयात. यामध्ये बघितलं असेल आपण कर्जमाफीच्या याबाबत ITR जे एक नेम आहे, जे ITR 0 आहे, त्यांच्यासाठी आता कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आता एक सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी 2017 मध्ये जे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसले नाहीत त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. पण तरी शेतकरी कुठेतरी आपल्याला नाराजगी व्यक्त करताना दिसत आहेत. तर आपण बघूयात की आता यामध्ये केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता पहिली यादी तुम्ही बघितली असेल. पहिल्या यादीमध्ये बऱ्याच काही जे शेतकरी आहेत ते शेतकरी कर्जमाफीमध्ये बसलेले आहेत आणि बरेच काही शेतकऱ्यांना दीड 2-2 लाखापर्यंत कर्ज आता माफ झालेलं आहे. पण बरेच काही शेतकरी आहेत त्यांना अजून नियमित कर्ज भरतात ते शेतकरी अजून नाराजगी व्यक्त करत आहे. कारण यामध्ये विचारलं जात आहे की आपण नियमित कर्ज भरून त्यांना फक्त 50,000 रुपये हे अनुदान दिलं जाते. तर हे शेतकरी थोडं नाराजगी दिसून येत आहेत. पण त्यापेक्षा शेतकरी नाराजगी कुठून दिसून येते त्यामध्ये बघितलं असेल आता केवायसी प्रक्रिया आहे. हे खात्यावरती तुमचे पैसे नील करण्यासाठी तुम्हाला आता केवायसी करावं लागणार आहे आणि CNC सेंटरवरती जाऊन ही केवायसी प्रक्रिया करावं लागणार आहे. पण जे सगळ्यात मोठी जी समस्या आहे आता सर्व केवायसी वरती डिपेंडेंट आहे. वेबसाईटवरती लोडिंग येणं, वेबसाईटला काही प्रॉब्लेम येणं आणि येत्या 2 दिवस फक्त कर्जमाफीचे दिवस राहिलेले आहेत. याबाबत फक्त शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. यामध्ये त्यांचे थम्स बसत नाहीत, काहीचे अपडेट नाही. अनेक जे प्रॉब्लेम आहे ते आता शेतकऱ्यांना त्याचा समावेश करावा लागत आहे आणि त्यामध्ये सामोरं जावं लागत आहे. तर आपण या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये आपल्याला जी केवायसी आहे ती केवायसीची एक मुदतवाढ देण्यात यावी. आपल्या कर्ज माफ झाले का आम्हाला नक्की कमेंट करा. आपल्या कर्जमाफीची जी अमाऊंट आहे किती होती, किती कर्ज घेतलं होतं, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती एकदम सुरळीत आणि सरळ जे व्हिडिओ आपले बनवले जातात, शेतकऱ्यांसाठी बनवले जातात, त्यांच्या काही न्याय हक्कासाठी व्हिडिओ बनवले जातात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत